संध्याकाळी 6 ते रात्री 10 हे घरातली लाईट त्या ठिकाणी पूर्ण बंद केली आहे आणि संध्याकाळी 10 ते संध्याकाळी 6 ते पहाटे 4 त्या ठिकाणी लाईट त्या ठिकाणी देऊ नये असा त्या ठिकाणी एजीपीटरला म्हणजे शेतकऱ्याला बंधन केलंय। तर आमची या निमित्तानं मागणी अशी होती, तर ठीक आहे तुम्ही 6 ते 10 शेतीला लाईट देणार नाही, नदीच्या मोटराला, तर पहाटे 4 ते त्या ठिकाणी संध्याकाळी 6 या 14 तासामध्ये 7-7 तासाचं शेड्यूल करून आम्हाला लाईट दिली पाहिजे, ही एक मागणी होती। नदीकाठच्या शेतकऱ्याला 2च तास लाईट द्यावी असे जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र आहे, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत। तर जिल्हाधिकाऱ्यांना बोललोय, तहसीलदार साहेबांबरोबर आता निवेदन पोहोचवलंय। आज नदी पात्रामध्ये पाणी आहे, तर ते उभी पिकं जळायला लागले, तर ते 2 तासात आमची जनावरं आमची पिकं त्या ठिकाणी जगणार नाहीत। तर नदीला देखील 7 तास लाईट दिली पाहिजे आणि जे सिंगल फेज मध्ये 25 अँपियरच्या नावाखाली ट्रिप केलं जातं आणि 25 अँपियर नंतर घरातली लाईट दिली जात नाही आणि मग त्यामुळं त्याला त्या ठिकाणी 25 अँपियरचं 50 अँपियर केलं पाहिजे आणि घरात लाईट दिली पाहिजे। आज उकाड्याचे दिवस आहेत, घरामध्ये लहान लेकरं असतील, माता भगिनी असतील, शाळा चालू झाल्या, अभ्यासाचा विषय असेल, याच्यासाठी लाईट त्या ठिकाणी संध्याकाळची ही पूर्ण क्षमतेने दिली पाहिजे। शहरात मात्र 24 तास लाईट आहे आणि ग्रामीण मात्र भागामध्ये संध्याकाळी 6 ते पहाटे 4 पर्यंत लाईट दिली जात नाही। याच्यामुळं हे ग्रामीण आणि शहरीवर होणारा अन्याय याच्या संदर्भात मध्ये आम्ही त्या ठिकाणी आज मोर्चा घेऊन आलो होतो आणि त्या ठिकाणी निवेदन दिलं। प्रशासनाच्या विरोधात होतं का सरकारच्या विरोधात हे आंदोलन? चूक कोणाची? प्रशासनाची चूक आहे, सरकारची चूक आहे? प्रशासनाची पण आहे आणि सरकारची पण आहे। सातत्याने शेतकरी ही आंदोलन करतायत, नंतर अधिकाऱ्यांशी भेटतायत, परंतु कुठल्याही ठोस पाऊल उचलले जात नाहीत किंवा त्यावर निर्णय घेतला तर तुम्ही काय ठोस पाऊल उचलणार आहात? नाही, आम्ही त्यांनी निर्णय ठोस घेतला पाहिजे म्हणून आज आम्ही अल्टिमेट दिलाय की मंगळवारपर्यंत जर हा प्रश्न मार्गी लागला नाही तर बुधवारी सगळ्या सबस्टेशनमध्ये आणि पंढरपूरच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी शेतकरी आमची लोक जातील आणि त्या ठिकाणी कुलपं लावतील, जोपर्यंत लाईट चालू होणार नाही तोपर्यंत उठणार नाही। पंढरपूर शहरामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याचं चालू केलेलं आहे आपण। अनेक लोकांची तक्रारी आहेत की लाईट बिल जास्त येतं। नाही, सगळ्यात महत्वाचं स्मार्ट मीटर बसवू दिलं नाही पाहिजे ग्राहकांनी, पहिलं काम। आणि स्मार्ट मीटर बसवल्यानंतर एकदा त्या ठिकाणी त्यांच्या हातात जातंय, ते आपल्या हातात राहत नाही। परंतु आपण स्मार्ट मीटरला विरोध केला पाहिजे आणि तो विरोध आपण करत नाही। आणि जेव्हा बसवल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपल्याकडं जर लाईट बिल जास्त येत असेल, असं काही तक्रारी असतील, तर त्याच्यामध्ये स्पेसिफिक जर तशी माहिती दिली तर उद्याच्या विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये याच्यावर सगळ्यावर त्या ठिकाणी आवाज उचलू। त्याच्यावर स्पेसिफिक अशा काही 5-25 शेतकरी आहेत त्या ग्राहकाची तक्रार की बाबा पूर्वी मला लाईट बिल एवढं येत होतं, आता मला लाईट बिल एवढं येतंय, तर तशा स्पेसिफिक तक्रारीवरती विधानसभेमध्ये आवाज उचलू। बळजबरीने बसवलं जात आहे। बळजबरीने त्यालाच आपला विरोध केला पाहिजे। आपला लोकशाहीने घटनेने दिलेला अधिकार आहे, तो अधिकारावर कुणालाही कधी आणता येणार नाही। खरं तर तुम्ही शेतकऱ्याशी लढताय म्हणून तुमचं सर्वत्र कौतुक होतंय। आजचा मोर्चा असेल, रोहित पवारांचं आंदोलन असेल, पण अनेक दुसरी बाजू बघता तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यक्रमाला किंवा मिटिंगला उपस्थित असल्याचे चित्र बघायला मिळते। नेमकं आव्हानचं चाललंय काय? नाही, मुळामध्ये एक गोष्ट पक्की केली पाहिजे, आपण कोण कुठल्या पक्षाला कशासाठी जातं हे महत्वाचं नाही। महत्वाचं हे आहे की शेतकऱ्यासाठी कोण काय करतं आणि शेतकरी आंदोलन, शेतकऱ्याच्या प्रश्नावरती जोपर्यंत आपण आवाज उचलणार नाही, सामान्य लोकांना काय वाटतंय हे लोकप्रतिनिधीचं काम आहे की प्रशासनापर्यंत शासनापर्यंत पोहोचवणं। आज प्रशासनापर्यंत पोहोचवलंय, उद्या 22 तारखेला अधिवेशनामध्ये शासनापर्यंत पोहोचवणार। आणि मूळ मुद्दा काय आहे, कुठल्याही बैठकीला गेल्यामुळं आमचा शेतकऱ्याचा लढा कधीही थांबणार नाही। अधिवेशनाला जाणार आहात, मुख्यमंत्र्यांबरोबर बोलून तोडगा काय काढण्याचा प्रयत्न असणार? नक्की उद्या मी अधिवेशनाला गेल्यानंतर पहिलं मुख्यमंत्र्यांना ह्या लाईटचे सुरळीत करावं म्हणून निवेदन देणार आहे। पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव असतो, दुसऱ्या दिवशी बोलायला चालू केलं की MSEB वरती या लाईट वरती पहिलं औचित्य मांडणार आहे। आज सरकारला त्या ठिकाणी हे सांगून आम्हाला जी उभी पीक आहेत ती जगली पाहिजे या संदर्भात आमची भूमिका आहे। जी उभी पीक आहेत ती जळाल्यानंतर या लाईटचा पण उपयोग नाही आणि पाण्याचा पण उपयोग नाही। आज नदीपात्रात पाणी आहे आणि ते नदीपात्रातलं पाणी शेतकऱ्यासाठी आहे। आज शेतकऱ्याला पाणी दिलं पाहिजे आणि ते शेतकऱ्याची पिकं जगली पाहिजे, हीच भूमिका आमची त्या ठिकाणी आहे।